स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रातल्या एका वादाची। हा वाद सुरू झालेला आहे टिपू सुलतानवरनं। टिपू सुलतानच्या मुद्द्यावरती भाष्य करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आणि या वादाला तोंड फुटलं। हे सगळं प्रकरण खरतर मालेगाव महानगरपालिकेपासून सुरू झालेलं होतं, कारण मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला, ज्याला सर्वांनी आक्षेप घेतला, आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर हा फोटो हटवण्याचा निर्णय झाला। याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत केली। ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला, त्याचप्रमाणे टिपू सुलताननं काम केल्याची मुक्ताफळं सपकाळांनी उधळली। मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतानचं तैलचित्र लावलं गेलं, त्यामुळे मोठा गदारोळ काल पाहायला मिळाला। हे चित्र तर आता हटवलं गेलंय, पण सपकाळांच्या वक्तव्यामुळे या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे। तर टिपू सुलतान संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य नेमकं काय, जे वादग्रस्त ठरलेलं आहे, आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। तर टिपू सुलतानला हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांच्या समकक्ष म्हटल्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झालाय आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच वक्तव्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगला समाचारही घेतलाय। सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं, यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत, हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही। पण टिपू सुलतानचा मुद्दा आपल्या राज्यामध्ये उफाळून आला तो मालेगाव महानगरपालिकेतनं। मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानचं तैलचित्र लावलं, ज्याला आक्षेप घेतला गेला। या सगळ्या प्रकरणी या उपमहापौरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूया। जिस वक्त हमने चार्ज लिया तो हम उस वक्त ही गए थे चार्ज लेने, उससे पहले किनकी तस्वीर लगी रहनी चाहिए थी। ये सारा काम जो प्रशासन का था, मालेगांव कॉरपोरेशन का था। तो आप ये सवाल उनसे करो कि वहाँ क्यों महापुरुषों की तस्वीर नहीं लगी। दूसरा ये कि वहाँ काम रिपेयरिंग का चलने वाला था, हो सकता है इस वजह से उन्होंने नहीं लगाई हो, लेकिन अभी वहाँ रिपेयरिंग का काम चल रहा है। तो हमारी जो नीति के हिसाब से जो लोग होंगे लोहियावादी, हम उनका फोटो जरूर लगाएंगे। आणि